कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत आहे। धर्मरक्षणासाठी धर्मयोद्धा संघटनेची स्थापना करणाऱ्या महाराजांमुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन अटळ मानलं जातंय। हे विभाजन टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी प्रयत्न केले, पण ते फेल ठरले। कारण शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही। त्यामुळे नाशिकमध्ये तिहेरी सामना रंगतोय। दोन शिवसैनिक एकमेकांविरोधात लढतात। महायुतीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे रिंगणामध्ये आहेत। पण या दोघांच्याही अडचणी वाढवल्या आहेत त्या शांतिगिरी महाराज यांनी। त्या नेमक्या कशा हेच आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दावेदारीमुळे महायुतीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिक लोकसभेची जागा अखेरच्या क्षणी शिंदे सेनेला मिळाली। प्रचारास फारसा कालावधी राहिला नसल्याने एकनाथ शिंदे यांनी नव्या चेहऱ्याचा विचार न करता भाजपने विरोध केलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मैदानात उतरवलं। उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यामुळे प्रचारासाठी हेमंत गोडसे रात्रंदिवस एक करत असल्याचं दिसतंय। पण मित्रपक्षांकडून हवं तसं सहकार्य मिळत नसल्याची त्यांच्या पुढे अडचण आहे आणि हीच गोष्ट राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडत असल्याने या लढतीला एक वेगळाच रंग आलाय। ठाकरे सेनेकडून राजाभाऊ वाजे हे प्रथमच लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभा राहिल्याने विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी फारसे मुद्दे नाहीत आणि त्याचा वाजे यांना लाभ होतोय। वादरहित आणि संयमी नेतृत्व म्हणून वाजे यांच्याकडे पाहिलं जातं। दुसरीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी झालेली दमछाक गोडसे यांच्यासाठी अडचणीची ठरतीये। गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात नकारात्मक वातावरण असल्याचं सुरुवातीला करण्यात आलेल्या चाचपणीतून आढळून आल्याचा दावा करणाऱ्या भाजपचा काहीसा अलिप्तपणा, छगन भुजबळ आणि आमदार माणिकराव कोकाटे यांचं सुरक्षित अंतर राखणं यामुळे नाशिकची जागा धोक्यात आल्याचं जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच 2 वेळा नाशिक गाठून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधावा लागला। गोडसे यांनी 2009 मध्ये आपली लोकसभेची पहिली निवडणूक मनसेकडून लढवली होती। मनसेशी असलेलं जुनं नातं लक्षात घेऊन मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र प्रचारात गुंतले आहेत। आता गोडसे यांना फक्त याच गोष्टींच्या अडचणी आहेत असं नाही, तर शांतिगिरी महाराज देखील डोकेदुखी ठरू शकतात। शांतिगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी गोडसे आणि वाजे दोघांसाठी त्रासदायक ठरणारी आहे। ती कशी हे समजून घेण्याआधी शांतिगिरी महाराजांविषयी थोडक्यात जाणून घेऊ। त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या 64 वर्षांच्या शांतिगिरी महाराजांचा समाजकार्य, धर्मकार्य आणि शेती हा व्यवसाय। वेरूळला त्यांचा मुख्य मठ असून राज्यासह देशात 120हून अधिक मठ आणि आश्रम आहेत। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगावसह इतर भागात जय बाबाजी नावाने त्यांचा मोठा भक्त परिवार आहे। बालब्रह्मचारी असणारे शांतिगिरी महाराज 45 वर्षांपासून केवळ फळांचा आहार करतात असं सांगितलं जातं। 9 वर्षे त्यांनी अखंड मौन व्रत पाळलं होतं। पैशांना स्पर्श न करणं, महिलांना दुरून दर्शन देणं याविषयी भक्त आवर्जून सांगतात। शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून राजकारणाचे शुद्धीकरण मोहीम राबवतात। धर्माच्या रक्षणासाठी धर्मयोद्धा संघटना तर आरोग्य क्षेत्रातील गरजूंसाठी जनशांती सेवा समिती त्यांनी स्थापन केली आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, गोमाता पालन असंही त्यांचं कार्य आहे। आता त्यांच्या उमेदवारीला महत्त्व का, तर शांतिगिरी महाराज 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते। पराभव स्वीकारावा लागला असला तरी 1.5 लाख मतं त्यांना त्यावेळी मिळाली होती। त्यानंतर त्यांचं लक्ष नाशिक तर सर्वाधिक भक्त परिवार असणाऱ्या मतदारसंघाकडे गेलं। 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून ते इच्छुक होते, मात्र शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या मंथरणीमुळे त्यांनी माघार घेऊन युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता। यावेळी महायुतीकडून उमेदवारी मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते। मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी पाठपुरावा केला होता। वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिकची जागा महायुतीतील कुठल्याही पक्षाला मिळाली तरी त्या पक्षाकडून अर्ज भरण्याची त्यांची तयारी होती, पण तसं झालं नाही।
आता ते अपक्ष उभा असल्यामुळे हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे या दोघांनाही कसा फटका बसू शकतो, तर महाराजांच्या जय बाबाजी परिवारात ग्रामीण भागातील मंडळींचा भरणा मोठ्या प्रमाणावर असल्यानं महाराज दोघांच्या मतांमध्ये वाटेकरी ठरतील। वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाचे करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील आणि उद्धव ठाकरे यांच्या नाशिकमधील सभेला झालेली गर्दी ही तोडीस तोड असल्यानं या सभांमध्ये झालेली कोणाची गर्दी मतांमध्ये अधिक रूपांतरित होईल हा घटक सुद्धा निकालावरती परिणामकारक ठरणार आहे। मागील 2 पंचवार्षिकांमध्ये झालेली मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत न होता यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मराठा समाजाचे उमेदवार मैदानामध्ये आहेत। अशा वेळी ओबीसी समाज कोणाला साथ देईल यावर निकाल अवलंबून राहील। या मतदारसंघातील प्रश्न पाहिले तर कांद्यासह द्राक्ष पिकांना मिळणारा कमी भाव, मोठ्या उद्योगांनी नाशिककडे फिरवलेली पाठ, नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग, घोषणा होऊन थांबलेली निओ मेट्रो, वाढती महागाई, नवीन उद्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी हे प्रमुख प्रश्न आहेत। अशा तिन्ही उमेदवारांकडून आपापला प्रचार जोरात सुरू आहे। आता राजाभाऊ वाजे यांना सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो, तर हेमंत गोडसे हे सलग 2 टर्म खासदार राहिल्यानं त्यांना विकास काय केला याच मुद्द्यावर सामोरं जावं लागणार आहे। इथं मतविभागणी होणार हे नक्की आहे, पण शांतिगिरी महाराजांमुळे ती कोणाच्या पथ्यावर पडणार हे 4 जूनला निकालातून स्पष्ट होईल। तुम्हाला नाशिकच्या तिरंगी लढतीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।